आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित लाडक्या बहिणींनो, आज एक अत्यंत मोठी आणि सुखावणारी बातमी समोर आलेली आहे। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही। महिला दिनाच्या तोंडावर राज्य सरकारनं एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निर्णय जाहीर केला आहे। बोनस डबल हप्ता म्हणजेच 19वा आणि 20वा हप्ता एकत्रित करून आज सकाळपासूनच थेट बहिणींच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। किती दिवस वाट पाहिलीत ना बहिणींनो? किती रात्री जागून काढल्या? किती वेळा फोनवरचा मेसेज चेक केला? आज तो क्षण आलेला आहे। काल रात्री उशिरापर्यंत बँकांना 12 जिल्ह्यांचे अर्जंट आदेश पाठवण्यात आले आहेत। फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 1,500 अधिक 1,500 म्हणजे तब्बल 3,000 रुपये एका झटक्यात बहिणींच्या खात्यात पाठवण्याचा निर्णय सरकारनं अंमलात आणलेला आहे। हे ऐकून किती कुटुंबांमध्ये आनंदाची लहर पसरली असेल, किती आयांच्या डोळ्यात पाणी आलं असेल, किती मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुललं असेल, हे शब्दांच्या पलीकडचं आहे। यावेळी कोणताही विलंब सहन केला जाणार नाही, कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 12 जिल्ह्यांमधील प्रत्येक पात्र लाभार्थी बहिणीच्या खात्यात अर्जंट पैसे पोहोचवण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत। सरकारची ही भेट फक्त रकमेपुरती मर्यादित नाही, ती आहे एक आदर, एक सन्मान, एक ओळख की तुम्ही राबता, तुम्ही झिजता, तुम्ही कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावता, त्याची कदर होत आहे। पण बहिणींनो, इथे थांबा, कारण या आनंदाच्या बातमीसोबतच एक अत्यंत गंभीर आणि काळजी वाढवणारी गोष्टही सांगणं माझं कर्तव्य आहे। तुमचे पैसे थांबू नयेत यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका, कारण एक चूक आणि तुमचे 3,000 रुपये हातातून निसटू शकतात। बहिणींनो, तब्बल 55 ते 60 लाख महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, ज्यांना कोणताही मेसेज आलेला नाही, ज्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं आहे। माझे पैसे का आले नाहीत? माझं नाव कापलं का? मला या योजनेतून बाहेर काढलं का? हे प्रश्न अनेक बहिणींना रात्रंदिवस सतावत आहेत। पण घाबरू नका, कारण यामागे एक ठराविक कारण आहे आणि ते कारण समजलं तर तुमचा मार्ग मोकळा होईल। सरकारने काही विशिष्ट श्रेणीतील बहिणींकडून इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला मागवला आहे। हा दाखला वेळेत जमा न केल्यास महिला दिनाच्या निमित्ताने मिळणारा हा डबल बोनस हप्ता तुम्हाला मिळणार नाही। बाकी बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील आणि तुमचं खातं मात्र रिकामच राहील। ही वेदना किती असह्य असेल हे मला माहीत आहे आणि म्हणूनच मी आज ही माहिती तातडीने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। आता तुमच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न, मला उत्पन्नाचा दाखला लागेल का? माझं काय होणार? हा प्रश्न सोडवण्यासाठीच लाईव्ह महाराष्ट्र 24 तुमच्या सोबत आहे। तर ऐका नीट, कारण हे सारं तुमच्या रेशन कार्डच्या रंगावर ठरणार आहे। होय बहिणींनो, तुमच्या हातातल्या रेशन कार्डाचा रंग हेच ठरवणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल की नाही। पण त्याआधी ते 12 जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्रातील 6 विभागातून प्रत्येकी 2-2 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत। नागपूर विभागातून 2 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागातून 2 जिल्हे, पुणे विभागातून 2 जिल्हे, नाशिक विभागातून 2 जिल्हे, अमरावती विभागातून 2 जिल्हे आणि कोकण विभागातून 2 जिल्हे, अशा 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैशांचं थेट वाटप सुरू झालं आहे। पुढील 48 ते 72 तासांमध्ये उर्वरित 36 जिल्ह्यांमध्येही हे वाटप पूर्ण केलं जाणार आहे। बीड, अहिलनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, ठाणे या जिल्ह्यांना नेहमीप्रमाणे प्राधान्य देण्यात आलेलं आहे। पुण्यातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे तिथेही वेगाने वाटप सुरू आहे। ठाण्यातील बहिणींसाठी तर दरवेळेस सुरुवातीच्या टप्प्यातच पैसे जमा होतात। आता बहिणींनो, सर्वात गंभीर मुद्दा, या 60 लाख बहिणींचा नेमका प्रश्न काय आहे? हे ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल। या 60 लाख महिला शेतकरी कुटुंबातील आहेत, ज्यांच्या नावावर काही ना काही जमीन आहे। त्या नमो शेतकरी योजना
आणि PM किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत. नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 6,000 आणि PM किसानमधून वर्षाला 6,000 म्हणजे एकूण 12,000 रुपये वर्षाला. आता त्यात लाडकी बहीण योजनेचे 1,500 महिना म्हणजे 18,000 वार्षिक जोडले तर एकूण रक्कम 30,000च्या पुढे जाते. पण सरकारच्या धोरणानुसार एका लाभार्थ्याला सरकारकडून मिळणाऱ्या एकूण लाभाची मर्यादा निश्चित आहे. त्यामुळे नमो शेतकरी आणि PM किसान चालू राहील. पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून कमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. हे ऐकून मन कष्टी होतं. शेतात राबराब राबणाऱ्या त्या बहिणींच्या कष्टांचं काय? पण बहिणींनो, निराश होऊ नका. यातून मार्ग काढण्यासाठीच उत्पन्नाचा दाखला हे सर्वात प्रभावी साधन आहे. आता सर्वात क्रुशियल भाग, उत्पन्नाचा दाखला नेमका कोणाला लागणार? सरकारने बहिणींच्या 3 श्रेणी केलेल्या आहेत. पहिली श्रेणी, पिवळं रेशन कार्ड म्हणजे BPL कार्ड धारक बहिणी. दुसरी श्रेणी, केशरी रेशन कार्ड म्हणजे APL कार्ड धारक बहिणी. आणि तिसरी श्रेणी, पांढरं रेशन कार्ड म्हणजे श्वेत शिधापत्रिका असणाऱ्या बहिणी. तुमच्याकडे कोणत्या रंगाचं कार्ड आहे ते कमेंटमध्ये आत्ताच लिहा, कारण याच एका रंगावरून तुमचं सगळं भवितव्य ठरणार आहे. पहिल्यांदा पिवळं रेशन कार्ड, ज्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अजिबात गरज नाही. अगदी स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, कोणतंही इन्कम सर्टिफिकेट, कोणतंही अतिरिक्त कागदपत्र काहीही लागणार नाही. पिवळं कार्ड म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात. हे ऐकून किती बहिणींच्या जीवात जीव आला असेल, किती जणींनी आत्ता सुटकेचा निश्वास सोडला असेल. इतके दिवस उगाचच टेन्शन घेत होत्या, उगाचच रात्री झोप लागत नव्हती. पण आज हा गोंधळ संपला. दुसरा मुद्दा, केशरी रेशन कार्ड, ज्या बहिणींकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाही उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. हे ऐकून आणखी एका मोठ्या वर्गातील बहिणींच्या मनावरचं दडपण उतरलं असेल. केशरी कार्ड असेल तर तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा, तुमचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात येणारच आहेत. आता तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पांढरं रेशन कार्ड. ज्या बहिणींकडे पांढरी शिधापत्रिका आहे त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला सादर करणं बंधनकारक आहे. पांढऱ्या रेशन कार्ड धारक कुटुंबाचं उत्पन्न साधारणपणे 2.5 लाखांच्या वर असतं. त्यामुळे सरकारला हे पडताळी घ्यायचं आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न खरोखरच 2.5 लाखांच्या आत आहे की नाही. तक्रार आल्यास विशेष चौकशीही होऊ शकते. पण बहिणींनो, घाबरण्याचं काहीच कारण नाही. फक्त तहसीलदार कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला काढा आणि लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत फॉर्ममध्ये तो अपलोड करा. बस एवढं केलं की तुमचे पैसे सुरळीत येणारच. थोडक्यात सांगायचं तर, पिवळं कार्ड असेल निर्धास्त रहा, केशरी कार्ड असेल तरीही निर्धास्त रहा, पण पांढरं कार्ड असेल तर मात्र आत्ताच्या आत्ता उत्पन्नाचा दाखला तयार करा आणि तो अपलोड करा. वेळ निघून गेली तर हातचे 3,000 रुपये गमवावे लागतील आणि ते होता कामा नये. आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा, तुमचं बँक खातं कुठे आहे यावरही पैसे किती लवकर येतात हे अवलंबून असतं. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर सर्वात आधी पैसे जमा होतात, हे आजवरच्या अनुभवावरून सिद्ध झालेलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, इंडियन बँक, युको बँक या बँकांमध्येही अत्यंत जलद गतीने रक्कम जमा होते. पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर पैसे जमा होतात, पण मेसेज बऱ्याचदा येत नाही. त्यामुळे स्वतः जाऊन पासबुक अपडेट करा आणि तपासा. या सर्व बँका केंद्र सरकारशी संलग्न असल्यामुळे आधार लिंकिंग आणि पैशांचं हस्तांतरण अगदी सुरळीतपणे होतं. तांत्रिक अडचणींमुळे पैसे अडण्याची शक्यता अत्यंत कमी असते. बहिणींनो, आजचा दिवस आनंदाचा आहे. सरकारने तुमच्या कष्टांची, तुमच्या त्यागाची, तुमच्या संघर्षाची दखल घेतली आहे. 3,000 रुपये तुमच्या खात्यात येत आहेत. फक्त एवढं करा की योग्य माहिती घ्या, योग्य कागदपत्र तयार ठेवा आणि वेळेत सादर करा. तुमचा हक्क तुम्हाला मिळणारच आहे. ही माहिती तुमच्या ओळखीच्या प्रत्येक बहिणीपर्यंत पोचवा, कारण एखादीला माहिती नसल्यामुळे तिचे पैसे थांबले तर ती वेदना खूप मोठी असेल. लाईव्ह महाराष्ट्र 24ला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर ठेवा, जेणेकरून
अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद बहिणींनो. तुमचा दिवस शुभ असो.